नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण प्रेक्षकांनो, अजितने त्या उर्मिलाची वाट लावलेली आहे. कारण राणीने त्याला समजवलेलं होतं की उर्मिला वहिनींबद्दल हे बॅगचं जे काय झालेलं आहे ना, ते कोणाला काहीच सांगू नका. पण आता उर्मिला काय करत असते की सगळ्यांच्या मनात राणीबद्दल विष घालवत असते. या गोष्टीचा खूप राग येतो अजितला. आणि अजितने जी काही तिची वाट लावलेली आहे, जे काही घडलेलं आहे ते एवढं भयानक असं आहे की इंद्रा एवढा तापलेला आहे, त्याने राणीची बाजू घेत या उर्मिलाची चांगली चामडी लोळवलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि इवन तिला धमकी सुद्धा दिलेली आहे की तुमचं हे जे काय आहे ते अति चाललंय, तुम्ही राणीच्या बाबतीत काय विचार करता हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि त्यामुळं तुम्ही आमच्या दोघांच्या नात्यामध्ये जर गैरसमज निर्माण करायचा प्रयत्न करत असाल तर धक्के मारत घराच्या बाहेर काढणार आहे, अशी धमकी सुद्धा त्याने उर्मिलाला दिलेली आहे. कारण त्याला माहिती आहे की त्याच्या नात्यात आणि राणीच्या नात्यात विष पेरण्याचं काम ही तनिषा उर्मिला करत आहे. तनिषाबद्दल अजून त्याला तेवढा संशय आलेला नाहीये, पण उर्मिलाबद्दल आधीपासून सगळ्या गोष्टी माहिती आहेत. राणीबद्दल उर्मिला काय विचार करते हे सगळं त्याला माहिती आहे. आणि त्यामुळंच इंद्राने हा निर्णय घेतलेला असतो आणि इंद्राने चांगलीच वाट लावलेली आहे ह्या उर्मिलाची. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता राणीचं ते सगळं बोलणं तिथं इंद्रा ऐकत असतो आणि त्याला असं वाटत असतं की राणी हे सगळं त्यालाच उद्देशून बोलते. आणि तो खूप घाबरलेला असतो. त्याला कळत नाही आहे की आता काय बोलायचं आणि कसं बोलायचं. त्यावेळेस मात्र तो तिथून निघालेला असतो. कारण राणीचा मूड आता ठीक नाही आहे, तर आपण या विषयावर तिच्याशी बोलायला नको आहे असं त्याला वाटत असतं. आणि त्यामुळंच त्याने तिथून जायचा निर्णय घेतलेला असतो. पण इकडे राणीचं लक्ष मात्र बरोबर जातं आणि राणी म्हणते, इंद्रजित सर तुम्ही, असं म्हणत राणी इंद्राच्या जवळ आलेली असते. आणि ती म्हणते, अहो भेटायला आला होता ना तुम्ही, मग का चाललात? तेव्हा इंद्रा म्हणतो, नाही नाही मी चाललेलो नाही आहे, हा जो डबा आहे ना तुझा तो घेत होतो ना, तो गाडीतच राहिला, डबा द्यायला आलो होतो ना. मग राणी म्हणते, असं आहे का, चला चला. तेव्हा तो म्हणतो की हो आई बुवा या दोघांनाही भेटता येईल ना, हा विचार केला आणि आलेलो होतो. राणी म्हणते, चला ना मग, त्यांनाही बरं वाटेल. कारण राणीच्या मनातही ते असतं की जर इंद्रा घरी आला तर घरातल्यांच्या आईवडिलांच्या मनातले गैरसमज दूर होतील, हा विचार करूनच राणीने त्याला सांगितलेलं असतं. आणि मग मात्र इंद्राला घेऊन राणी आता आतमध्ये चाललेली असते. त्याचवेळी राणीची आई आणि त्याचबरोबर बुवा दोघंही बोलत असतात. तेव्हा आई म्हणत असते की काय हो, किती वेळ झाले बसलात ते घेऊन, करा बरं पटापटा, काय त्याला एवढा वेळ लावत बसताय, भरा बरं ते सामान. तेवढ्यात राणी आत येते आणि राणी आत आल्यानंतर मात्र ते पाहतात इंद्रा आलेला असतो. ते म्हणते की हो जावई बापू या या या. आणि मग राणीचे बुवा आणि आई दोघेही म्हणत असतात की अहो जर आधी कळवायचं ना. हे राणीची आई पण म्हणते, हा जो पसार आहे तो काढला असता ना म्हणून म्हणलं, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र राणीला ते म्हणत असतात की नाही नाही असू द्या, एवढं काही त्याच्यामध्ये, असं त्यांचं चालू झालेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे राणी सुद्धा तिथं असते. राणी म्हणते, अगं दे माझ्याकडे आई, ते मी करते सगळं, तू बस यांच्याशी बोलत, तू बस गप्पा मारत, असं म्हणत राणीने आईला तिथे गप्पा मारत बसायला सांगितलेलं असतं. आणि राणी मात्र आता सगळं आवरत असते, करत असते, सगळी कामं जिथल्या तिथं करत असते. आणि मग इंद्राला चहा दिला जातो. इंद्रा चहा घेतो आणि म्हणतो, खरंच, आणि तो बुवाला सांगू लागतो की एक दिवस झालं, पण तुमच्या लेकीच्या हातचा चहा खूप दिवस झाला पिलो नाही असं वाटतंय, आता खरंच बरं वाटलं, असं तो सांगत असतो. तेव्हा बुवा म्हणतात, अहो मग थांबा ना, जेवूनच जावा. कसं माहिती आहे का, मग सकाळचा चहा आणि रात्रीचं जेवण दोन्ही मिस होणार नाही तुमच्या बायकोच्या हातचं. त्यावेळेस तो म्हणतो की नाही नाही, खूप कामाचा लोड आहे, मला निघावं लागेल. इकडे राणी आता इंद्राला सोडायला बाहेर आलेली असते. आणि मग राणी म्हणत असते की खरंच बरं झालं तुम्ही आलात, म्हणजे आई आणि बुवा या दोघांच्याही मनात गैरसमज निर्माण झालेले होते आणि ते गैरसमज सुद्धा दूर झालेले आहेत असं राणी सांगत असते. तेव्हा मात्र इकडे इंद्रा म्हणत असतो की हो, मी माझ्या परीने प्रयत्न केला त्यांना समजवण्याचा. तेव्हा राणी सांगत असते की खरंच ते खूप बरं झालं. आणि मग इकडे इंद्रा बोलत असतो. इंद्रा म्हणत असतो की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, मला वाटलंच नव्हतं. आणि राणी इंद्राचा हात हातात घेणार असते आणि परत ते थांबते. कारण तिला आठवतं काल जेव्हा तिने त्याचा हात हातात घेतलेला होता तेव्हाच या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या, म्हणून तिनं थोडीशी थांबलेली असते.
आणि मग इंद्रा तिच्या जवळ येतो आणि तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो की राणी सगळं नीट होणार आहे. राणी म्हणते की मला नाही माहिती, मी स्वतःच ठरवलं तुम्हाला वेळ द्यायचा, पण अचानक ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून अशा होत आहेत. मला नाही कळत आहे मी हे काय वागते काय करते, पण त्रास मात्र खूप होतोय. कळत नाहीये की या सगळ्यातून कसा मार्ग काढणार आहे, असं राणी इंद्राला सांगत असते. इकडे बुवा आणि आई दोघंही बोलत असतात आणि मग ते म्हणत असतात की खरंच पोरगी अशी सकाळ सकाळ आली होती, काय झालं असेल काय नाही, घरी सगळं ठीक असेल का असं वाटत होतं. पण बरं झालं जावई बापू आले आणि सगळ्या शंका मिटल्या. खरं तर इंद्राने येऊन त्यांच्याशी फक्त दोन शब्द बोलला तरीही त्यांचं समाधान झालेलं असतं. त्यांना जी काळजी वाटत होती राणीचं आणि इंद्राचं भांडण झालंय की काय असं वाटत होतं, पण ते सगळे गैरसमज आता दूर झालेले असतात आणि त्यामुळं या दोघांना सुद्धा आता बरं वाटत असतं. तेव्हा मात्र इकडे राणी आता इंद्राला सोडायला आलेली असते. इंद्रा म्हणत असतो की हो लवकरच सगळं ठीक होईल. राणी म्हणते मी वाट बघते या सगळ्या गोष्टींची, कधी एकदा तो दिवस येतोय असं मला झालंय, असं राणी सांगत असते. तेवढ्यातच गोट्या तिकडे आलेला असतो. गोट्या खरं तर लपून बसलेला असतो. गोट्या म्हणत असतो आता हिनं बघितलं तरी काही सोडणार नाही मला, म्हणून गोट्या लपलेला असतो. पण राणी म्हणते काय रे आत्ता आलायस का, कधीपासून मी इथं तुझी वाट बघते. आणि मग हातात मोबाईल घेऊन इंद्राला फोन करू का नको असे विचार तिचे चाललेले असतात. तेव्हा मात्र गोट्या म्हणत असतो की काय नाही ग, तुला माहिती आहे ना, पण मला सांग आज कोणीतरी एवढं खुश काय. तेव्हा राणी सांगत असते की अरे इंद्रजित सर आले होते आणि आई बुवाशी बोलले, त्यांची समजूत घातली, त्यामुळे बरं वाटलं रे. आणि तेव्हा तो म्हणतो तुझ्याशी काय बोलले. गोट्याला बरोबर आठवतं ते म्हणजे तनिषाच्या बाबतीतलं, जे ऑफिसमध्ये त्यानं पाहिलं होतं. इंद्रा तनिषाच्या पायाला मलम लावत होता. ही गोष्ट जेव्हा गोट्याला आठवते तेव्हा गोट्या शांतच होतो. इकडे घरी आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच सगळेजण हे बसलेले असतात. मग आबा त्याचबरोबर मालती उर्मिला सगळेजण तिथं बसलेले आहेत. तेवढ्यात रत्ना येते आणि म्हणते की चला चला जेवण तयार झालेलं आहे, सगळेजण जेवायला घेऊया असं रत्नाई सांगत असते. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की राणी नाहीये ना तर असं चुकल्यासारखं वाटतंय, घरात काहीतरी वेगळंच आहे असं वाटतंय. तेव्हा मात्र उर्मिला म्हणते की ती काय निवांत आहे, एक नंबरची स्वार्थी आहे, कारण तिला फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो, तिने दुसऱ्याचा कधी विचारच करत नाहीये. तुमचा पण वापर करून घेतलाय तिनं, तुम्हाला कळत नाहीये. बघितलं ना आला तर करत नाही तुम्हाला फोन, कारण रत्नाई म्हणत असतात की असं काही पण बोलू नकोस. आणि त्याचबरोबर जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र आबा म्हणतात काय चाललंय हे. तेव्हा उर्मिला म्हणत असते मी जे खरं आहे तेच सांगते. आता मालती किती हलक्या गाण्याची ते आपल्याला माहितीये. मालतीला मात्र ह्या सगळ्या गोष्टी लगेच पटत असतात. मालती म्हणत असते की हो, आणि इकडे उर्मिला सांगत असते जे काय आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे, कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना आपल्या चांगल्याच लक्षात आलेल्या आहेत असं इकडे उर्मिला सांगत असते. आणि मग जेवायला घ्यायचा आहे हा विषय चाललेला असतो. त्यात उर्मिलाची ही सगळी नाटकं सुरू असतात. सगळेजण उर्मिलाकडे पाहत असतात. आबा म्हणतात की बस झालं. आणि तेवढ्यातच अजित आता जिना उतरून येत असतो. जेव्हा अजित जिना उतरून यायला लागतो त्यावेळी मात्र ह्या सगळ्या गोष्टी आता समोर येऊ लागलेल्या असतात आणि सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं की नक्की काय घडलेलं आहे, कशा पद्धतीने झालेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा उलगडा आता होऊ लागलेला असतो. आणि तेवढ्यात अजित म्हणतो की बाद झालं वहिनी, नाही तुम्ही जे काय बोलताय ना, दुसऱ्यांच्या मनात गैरसमज पसरवताय ना ते बंद करा, कारण तुमचा स्वभाव काय आहे ना हे तुम्हाला पण माहिती आहे, असं म्हणत अजित तिला ओरडायला सुरुवात करतो. तेव्हा मात्र ती म्हणत असते काय बोलताय तुम्ही. तेव्हा लगेच अजित म्हणतो की सांगू का सकाळी काय केलं होतं ते. तेवढ्यात इंद्रा तिथे येतो. इंद्रा म्हणतो की काय झालं अजित. सगळेजण विचारू लागतात. तेव्हा तनिषा म्हणते काय रे आपण सगळे जेवायला जमलोय ना इथे, मग हा वाद कशाला. तेव्हा अजित सांगू लागतो वाद तर होणारच आहे आणि वाद असा होणार आहे ते कळेल सगळ्यांना, असं म्हणत अजित बोलत असतो. आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने चालू असतात त्यावरून लक्षात येत असतं की या सगळ्या मागे कोणाचा हात आहे. अजित मात्र जाम चिडलेला असतो. अजित मात्र कोणाचंच ऐकून घ्यायला तयार नसतो, कारण अजितच्या लक्षात आलेलं असतं की कोणी काय काय गोंधळ घातलेला आहे आणि कोण काय काय करू शकतं हे मात्र अजितच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. इंद्रा त्याचबरोबर घरातले सगळेजण तिथं असतात. आणि मग मात्र अजित ओरडायला सुरुवात करतो की सकाळी माहिती आहे का उर्मिला वहिनींनी काय केलं. तेव्हा उर्मिला म्हणत असते काही नाही रे, ते पार्सलबद्दल बोलताय ना तुम्ही अजित भाऊजी. तेव्हा अजित म्हणतो की नाही आता मला बोलू द्या, तुम्ही काय काय गोंधळ घातलेत ना हे तुम्हालाही माहिती आहे.
असं म्हणत अजित बोलायला सुरुवात करतो. आबा म्हणतात की काय झालंय? इंद्रा म्हणतो की मला ऐकायचंच आहे, आता सांग अजित काय झालंय. अजितला जेव्हा इंद्रा असं म्हणतो तेव्हा मात्र अजित बोलायला सुरुवात करतो की इंद्रा दादा माहिती आहे का, सकाळी वहिनींनी काय केलं, मला राणी वहिनींची बॅग भरून दिली आणि मला सांगितलं की ही बॅग आहे ना ती राणी वहिनीला नेऊन द्या, कारण इंद्रा भाऊजींनी सांगितलंय. पण इंद्रा म्हणतो मी सांगितलंच नव्हतं. तेव्हा मात्र उर्मिला म्हणत असते की ते असं मला वाटलं राणीला गरज आहे म्हणून मी बॅग दिली. इंद्रा म्हणतो बॅग झालं उर्मिला वहिनी, मला माहिती आहे तुम्ही राणीची किती काळजी करता आणि किती तिरस्कार करता. तुमच्या मनात राणीबद्दल किती द्वेष आहे ना हे सगळ्यांना इथं माहिती आहे. त्यामुळं तुम्ही असं बोलूच नका, कारण राणीच्या बद्दल तुम्ही काय विचार करता आणि कसा विचार करता हे आम्हाला सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळं तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय आणि वागताय यामध्ये काय तथ्य आहे हे सुद्धा आम्हाला कळलेलं आहे. असं जेव्हा इंद्रा म्हणत असतो तेव्हा मात्र वाट लागलेली असते, ती म्हणजेच उर्मिलाची. उर्मिलानं जी काही माती खाल्लेली आहे त्यामुळे इंद्रा जाम भडकलेला असतो. इकडे तिने तनिषाला सांगितलेलं असतं की मी म्हटलं होतं ना सगळं व्यवस्थित होणार आहे, बघ मी कशी चाल खेळली, असं दोघींचं छान असं ट्युनिंग चाललेलं असतं. पण आता मात्र दोघीही तोंडावर पडलेले असतात. इंद्रा म्हणतो की पुन्हा जर माझ्या आणि राणीच्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवायचं, पुन्हा आमच्या दोघांच्या मध्ये यायचं नाही, नाहीतर मी तुम्हाला धक्के मारत या घराच्या बाहेर काढेल हे लक्षात ठेवा. असं म्हणत इंद्राने जणू काही तलवारच उपसलेली आहे आणि इंद्राने या उर्मिलाला घराबाहेर काढण्याचा विडा उचललेला आहे. पण त्याचबरोबर एक गोष्ट इंद्राकडून राहते प्रेक्षकांनो, ती म्हणजेच इंद्राने ज्या पद्धतीने तिला सुनावलेलं आहे ना तसं त्या तनिषाची सुद्धा चांगलीच हकलपट्टी केली पाहिजे, कारण तिच्या अंगात पण किती मस्ती आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. पण इंद्राने तनिषाच्या बाबतीत अजून तिच्यावर तेवढा विश्वास ठेवलेला आहे म्हणून इंद्रा शांत आहे. पण एक दिवस खरंच ही गोष्ट जी आहे ती बघायला मजा येणार आहे की ज्या पद्धतीने इंद्रा उर्मिला पाठोपाठ तनिषाची हकालपट्टी करणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होईल ते आपण पुढे डिटेलमध्ये पाहूयात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.